शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाकडे अभिषेक व महाआरती करून साकडे भोकर ते 12 ज्योतिर्लिंग शिखर भुरभुशीपर्यंत शिवसेना जिल्हा उपसंघटक सुभाष नाईक व सरपंच सुनील चव्हाण यांची पदयात्रा पूर्ण। शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्धवजी ठाकरे यांचे आरोग्य उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभावे व शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा परत मिळावे म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सुभाष नाईक किनीकर व जिल्हा परिषद सदस्य तथा सरपंच सुनील चव्हाण हे शिवसैनिकासह सप्तनिक भोकरून सोमठाणा मार्गे 12 ज्योतिर्लिंग शिवलिंग शिखर भुरभुशीपर्यंत पायी यात्रा करत श्रावण सोमवारी महादेवाची पूजा व अभिषेक आणि महाआरती करण्यात आली। याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आले। त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून सर्व शिवसैनिक व महिला यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या। त्यावेळी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने शिवसेना जिल्हा उपसंघटक सुभाष नाईक किनीकर व माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, सरपंच रुपाली चव्हाण, सौभाग्यवती सरिता नाईक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संतोष सावरकर, माजी सरपंच विठ्ठल चेअरमॅन सायन्ना पपुलवाड, सुभाष मिस्त्री, नारायण रेड्डी, बक्कासाहेब, सुनीता अलुरवाड, श्रीमती कोरडेवाड, सौभाग्यवती जोगेकर सह युवा शिवसैनिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने भोकर तालुक्यात साजरा करण्यात आला। त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून आम्ही भोकर ते 12 ज्योतिर्लिंग शिवलिंग शिखर भुरभुशी या ठिकाणी पायी यात्राचं आयोजन केलं आहे। यानंतर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर माननीय उद्धव साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून या ठिकाणी महाआरती पूजन बाकी सर्व करण्यात आले आहे। त्यानिमित्त उद्धव साहेबांना येणाऱ्या काळात त्यांचं दीर्घायुष्य लाभो आणि या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ज्याप्रमाणे पूर्वी न मागता त्यांनी या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यासाठी त्यांनी पुन्हा परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी यात्रा केली आहे।